मी क्रांती पाटील आपणा सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागतही करते. आज मी तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन हजर झालेली आहे आणि अर्थातच आजचा आपल्या कवितेचा विषय असेल आयुष्य थांबले की. खरं तर आयुष्य म्हणजे काय? तर जन्म आणि मृत्यूपर्यंतचा आपला प्रवास. आपण जन्माला येतो आणि त्यानंतर आपल्या भोवती अनेक नातेसंबंध तयार होतात. आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र, आजी, आजोबा, आत्या, मावशी, काका असे एक ना अनेक नातेसंबंध आपल्या भोवती तयार होतात आणि आपण आपल्या आयुष्याची सुरुवात या नात्यांची विण घट्ट करत करत जगत असतो. आणि हे आयुष्य जगताना प्रत्येकाला काही ना काहीतरी छंद असतो आणि प्रत्येकजण आपापला एखादा छंद जोपासतही असतो. तर हा छंद म्हणा किंवा आपले जे कार्य असतं हेच आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपली ओळख ठेवून जात असतं. मग आयुष्य थांबल्यावर कदाचित याच तर आठवणी माणसांच्या नजरेत येत असतील आणि त्याचमुळे की काय पुन्हा या आठवणींनी डोळ्यात पाणीसुद्धा येत असावं. पण मग जन्ममृत्यूच्या या प्रवासात जर आपण फरक बघितला तर आपण जन्माला येण्या अगोदर आपल्या जन्माची चाहूल अगोदरच सर्वांना लागलेली असते. परंतु मृत्यू मृत्यूची मात्र कुतूहल होतं. जन्माची चाहूल आणि मृत्यूचं कुतूहल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण मृत्यू हा अचानक येत असतो आणि आपलं आयुष्य एका क्षणात थांबतं. आणि म्हणूनच या आशयाची कविता माझी आहे आणि त्याचा विषय आहे आयुष्य थांबले की. आयुष्य माझं थांबले की समजेल तुलाही काही क्षणात. आयुष्य माझं थांबले की समजेल तुलाही काही क्षणात. कसं काय झाले हे आकस्मित येऊन जाईल तुझ्याही मनात. आयुष्य माझं थांबले की समजेल तुलाही काही क्षणात. कसं काय झाले हे आकस्मित येऊन जाईल तुझ्याही मनात. क्षणभरासाठी का होईना, क्षणभरासाठी का होईना, पण डोळे तुझे पाणावतील. मला खात्री आहे क्षणभरासाठी का होईना, पण डोळे तुझे पाणावतील. कडू गोड माझ्या आठवणी नजरेपुढे तुझ्या येऊन जातील. क्षणभरासाठी का होईना, पण डोळे तुझे पाणावतील. कडू गोड माझ्या आठवणी नजरेपुढे येऊन जातील. प्राणज्योत मालवताच माझी, प्राणज्योत मालवताच माझी, हातातला पेनही गळून पडेल. प्राणज्योत मालवताच माझी, हातातला
पेनही गळून पडेल आजवरच्या कवितेच्या प्रवासात. आजवरच्या कवितेच्या प्रवासात माझी नजर मात्र तुलाच शोधेल. माझी नजर मात्र तुलाच शोधेल. तर माझी ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कविता आवडल्यास जरूर लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कवितेसोबत. तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेते आणि आज इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.